नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. साथियों, हम जिस समय में ये चौथा राष्ट्रीय अधिवेशन कर रहे हैं वो समय प्रतिक्रांति के लिए एक ऊर्जित अवस्था है। आज हम गुलामी के दरवाजे पर खड़े हैं और खास करके बाबा साहब ने धम्म क्रांति की और कहा था कि मुझे भारत बौद्धमय करना है, और उन्होंने ये भी कहा था कि मैंने भारत को बुद्धमय कर दिया। अशोका चक्र, नोटों पर अशोका का 3 शेर का चिन्ह, और भारत के संविधान में समता, स्वातंत्र्य, भाईचारा, न्याय और वैज्ञानिक दृष्टिकोण, ये मैंने बुद्ध धम्म से ही लिया। कहने का मतलब ये था उनका कि पुष्यमित्र शुंग ने जो प्रतिक्रांति की उसके बाद हमने उसको पलट दिया और प्रतिक्रांति को परास्त करके बुद्ध धम्म के आधार पर इस देश के पूरे समाज की पुनर्रचना करने का हमने महत्वपूर्ण कदम रख दिया। आपने ताली इसलिए बजाई कि बाबा साहब ने वो काम किया, और अभी आप हमारे नालायकी पर हम अभी छाती पीटेंगे कि हमने उस प्रतिक्रांति को हमारे दरवाजे तक आने दिया। अब इसके लिए आप ताली बजाने की तो कोई जरूरत ही नहीं। मैं तो बेहद डरा हुआ नहीं हूं, लेकिन युद्ध के लिए मैं तैयार हूं, और इसीलिए ये मेरे लिए इवेंट नहीं है। भले ही आपके लिए इवेंट होगा, मेरे लिए इवेंट नहीं है। मेरे लिए ये तो आजादी के लड़ाई का एल्गार है। हम लोग सब जो बैठे हैं वो आजादी के आंदोलन में लड़ने वाले एक सैनिक के तौर पर यहां पे आए हो। संख्या मत देखो कितनी चेयर खाली है। ये भीड़ इकट्ठा करना अशोक सरस्वती के लिए कोई बड़ी बात नहीं है। मैं बंबई में रहकर भी मेरे अकेले के बुलबुते पर मैं ये हॉल की सारी चेयर मैं फुलफिल कर सकता हूँ। वो मुझे कैसा डमरू बजाना ये मुझे पूरा याद है, लेकिन मैं भीड़ को इकट्ठा करना नहीं चाहता। भीड़ आती, खाना खाती और चली जाती। मुझे हॉल में ऐसे लोग नहीं चाहिए कि जो उद्घाटन के बाद में खाना खाए और चले गए। तो ऐसे लोग कोई भी काम के नहीं होते, वो गुलामी
प्रस्तापित करने के लिए प्रतिक्रांतिवादियों को सपोर्ट करने वाले होते हैं। और ऐसे समय में हम ये अधिवेशन कर रहे हैं। आपको ख्याल होगा कि प्रतिक्रांति कैसी आई, तो उन्होंने सांस्कृतिक क्रांति की। सांस्कृतिक क्रांति कैसे, कहां से की? मंदिरों से की, मठों से की। बचपन से उन्होंने संस्कार डाले राम कहने के लिए। पूरा मस्तिष्क हमारा उन्होंने गुलाम कर दिया संस्कार के कारण। और बाबा साहब कहते थे मेरी नरक से मुक्ति हो गई। नरक से मुक्ति का अर्थ यह है कि जो संस्कार थे पुराने, वो 22 प्रतिज्ञा देकर पूरे संस्कार को खत्म कर दिया था बाबा साहब। और भले ही हमारे बहुत सारे लोग नरक में जी रहे हैं, अगर उनको नरक अच्छा लगता है तो हम क्या कह सकते हैं? वो पड़े रहे नरक में। हम उनको बाहर लाने की कोशिश करेंगे, लेकिन वो रहना ही चाहते हैं, तो उसके लिए हमारे पास कोई दूसरा विकल्प भी नहीं। मैं इसलिए ये बात कही कि इस सांस्कृतिक क्रांति को पलटने के लिए दूसरी सांस्कृतिक क्रांति करनी है, और वो दूसरी सांस्कृतिक क्रांति बुद्ध विहार से ही हो सकती है, और जगह से नहीं हो सकती। हजारों लाखों संगठन में बिखरे हुए लोग, चाहे धार्मिक संगठन हो, चाहे राजनीतिक संगठन हो, संगठन कोई भी हो, हम तो संगठन के कारण बिखरे हैं। तो ये बिखरे हुए लोग कहां इकट्ठा आएंगे? कौन सा स्थल है कि हम हजारों संगठनों को मानने वाले, हजारों नेता को मानने वाले, आपस में झगड़ने वाले, ऐसी कौन सी जगह है कि जहां पे हम मत्था टेकते हैं? तो ये मात्र बुद्ध विहार है। वहां जाकर हम पंचत्रिशरण नहीं करते हैं। और बुद्ध हमें नहीं कहते कि रुक, तू कौन से पार्टी का है, तू कौन से संगठन का है। बुद्ध किसी को पूछते नहीं, और जो भी आएगा वो अरहं सम्मा संबुद्धो ही कहेगा, त्रिशरण पंचशील ही कहेगा। ये जो हमारे जो संस्कार है, ये संस्कार, धम्म के संस्कार अगर बढ़ते, उसमें अगर हम कामयाब होते, तो ये प्रतिक्रांति नहीं आती। प्रतिक्रांति का जो दरवाजा खुला, वो हमारे पिछड़े वर्ग के माध्यम से खुला। ब्राह्मणों के कारण प्रतिक्रांति नहीं हो सकती, उनके क्या औकात है 3.5% लोगों की। हमारे ही साथी जो पिछड़ा वर्ग के हैं, आदिवासी है, उनके अज्ञान के कारण प्रतिक्रांति उनके कंधे पर नाचते हुए आए, और उसके लिए जिम्मेवार कौन है? बाबा साहब ने तो ये कहा था, हम जाग चुके हैं तो फिर भी औरों को जगाना बाकी है। गुलामों को गुलामी का एहसास करा दो, ताकि वो गुलामी के विरुद्ध बगावत करे। और हमने किसमें जागृति की? बौद्धों ने बौद्ध मोहल्ले में जाकर जागृति की। एक बौद्ध दूसरे बौद्ध को बताता है, और बताता भी कैसा है? सबका भला वो नहीं बोलता, सत्यानाश हो,
गाली गलौज और जिसकी जरूरत नहीं है, दूसरों की निंदा करने में ही हम हमारी सांस्कृतिक क्रांति मानते हैं, संस्कार मानते हैं। अगर हम मैत्री करते और बाबा साहब के विचारों से और बुद्ध के विचारों से अगर हम खुद उस विचारों के मार्ग पर चलते, तो आदिवासी के दरवाजे पे हम जाते, हम ओबीसी के दरवाजे पर जाते, हम सिखों के तरफ, मुसलमानों के तरफ, जैनों के तरफ हम जाके, महापौर मॅडम आल्या, त्यांनी स्टेजवरती या. माझ्या भाषणानंतर मी त्यांचं स्वागत करेन. हा बॅग उचलून द्या, ते माझे बॅग. मी अशोक सरस्वती यांची माफी मागतो की मी मराठीतून बोलतो आणि अधूनमधून हिंदीत बोलतो आणि इंग्रजीतही बोलतो. मला तुम्ही अर्धा तास दिलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये एवढं सगळं मांडायचं म्हणजे फार कठीण आहे. अशा अशोक भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही मांडलेलं आहे ते मला बऱ्यापैकी मांडायचं होतं, पण त्यांनी मांडल्यामुळे त्याला मी स्पर्श करत नाही. इथे स्वागत अध्यक्ष साळवे साहेब, त्याच्यानंतर मोहन साहेब आले तमिळनाडूमधून, अयोध्यदासांच्या आणि पेरियर यांच्या भूमीतून आले. शुक्राचार्य यांचे आमचे सहकारी आहेत. अशोक भाऊने आम्ही मिळून बरेच उद्योग केलेले आहेत, म्हणजे चांगल्या अर्थानं. म्हणजे चळवळीशी बांधलेला एक झपाटलेला आंबेडकरवादी कार्यकर्ता, बुद्धिस्ट, किती समर्पितपणे काम करतो, त्याचं ते एक सर्वोत्तम असं उदाहरण आहे. इथे सगळे जमलेले लोक आहेत. मला असं वाटतं की हॉल भरायला पाहिजे होता, पण ज्या परिस्थितीमध्ये आपण हे अधिवेशन घेतलंय ते जर पाहिलं वरसाडे साहेब, तर आपण यशस्वी झालेले आहोत. आपण अशा कालखंडामध्ये हे अधिवेशन घेत आहोत. जरा मला मोकळं करू दे, जरा खुलीतच ते बात करतो. समाज माध्यमातून बऱ्याच गोष्टी बघत असतात. तुम्हाला एप्स्टीन फाईल माहिती आहे, त्याच्यामध्ये मोदीचं नाव आलं, त्याच्या मंत्र्याचे नाव आलेलं आहे, काहीही हालचाल. एप्स्टीन काय होता, चीफ फॉर एप्स्टीन, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगायचं. आय नो नीड टू से दॅट व्हॉट वॉज अँड व्हॉट इज एप्स्टीन. मुद्दा असा आहे की एप्स्टीनच्या या सगळ्या फाईल्स एवढा गाजावाजा झालेला आहे. ते एप्स्टीनचे बाप भारतामध्ये आहेत. नाना फडणवीस कोण होता, काशीराम कोतवाल कोण होता, आणि त्याचेच सगळे पैदास आहे मोदी वगैरे. प्रतिक्रांतीचाच काय आहे. बाबासाहेबांनी ते धम्मचक्र, समाजाचं चक्र जे गतिमान केलं, त्या दिशेने फिरवलं, त्याचा आता उलटा क्रम सुरू आहे. रिव्हर्स गिअर पडलेले आहेत. मला आठवतं 2 जून 1956ला त्यावेळेला बाबासाहेब प्रबुद्ध भारत मुकुंदराव आंबेडकर तो अंक काढायचा. त्याचा एक फार चांगला मथळा होता, शीर्षक. बाबासाहेबांच्या मनामध्ये बौद्ध धर्म स्वीकारावा हे
फार पूर्वीपासून होतं. म्हणजे 1933ला त्यांनी 35ला जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असं म्हणाले होते, परंतु त्यांनी 1933ला जे त्याचं घर केलं हिंदू कॉलनीमध्ये, त्याचं नाव मात्र राजगृह ठेवलं. त्यानंतर बघा सिद्धार्थ कॉलेज, त्याच्यानंतर मिलिंद कॉलेज, नागसेन वन, आणि त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम. त्याच्यात एक सुसंगती लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना फार मोठं काम केलं की त्यांनी पाली भाषेचा सखोल अभ्यास केला. नुसता अभ्यास नाही केला, पाली भाषेचं व्याकरण लिहिलं. आणि त्यांना कळलं होतं की या देशामध्ये जो संघर्ष आहे, जो सांस्कृतिक संघर्ष आहे, आर्थिक संघर्ष आहे, या मनोवादी वैदिक परंपरेबरोबर आहे आणि त्यांचा खऱ्या अर्थानं जर पराभव करायचा असेल तर बुद्धाच्या विचारांच्या शिवाय होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांना कळलं. म्हणून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. एक गुलाम म्हणजे RSSचा, मोदीचा, फडणवीसचा गुलाम, जो आता सत्तेमध्ये आहे, कुठल्या पदावरती इमटेरियल आहे, तो असं बोलला होता की बाबासाहेबांना हिंदू धर्मामध्ये सुधारणा करायची होती, त्यांची बौद्ध धम्म स्वीकारायची काही इच्छा नव्हती, त्याने अनिच्छेने तो धम्म स्वीकारला. आता कोण बोललो तुम्हाला सगळं माहिती. मुद्दा कसा आहे, 2 जून 1956चा मी उल्लेख केला प्रबुद्ध भारत. त्याचं हेडिंग असं होतं, शीर्षक असं होतं की सावरकर नरक ओकले. आठवतं का? बाबासाहेब बौद्ध धर्माच्याकडे त्याचा कल आहे हे सावरकरांना कळल्याबरोबर सावरकरांनी सांगितलं की हे धम्मचक्र ही बुद्ध धम्माची लाट भारतात येऊ शकत नाही. बौद्ध धम्म हा भारतात रुजूच शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले की सावरकर नरक. आता सगळे शंकराचार्य, बरेचसे जैन मुनी, बरेचसे धर्मांध बाबा हे सावरकरांचं नरक ओकण्याचं काम त्याच्यात सातत्य ठेवतात. काय चाललेलं आहे, तो एक अवलोकित शोध नावाचा शंकराचार्य, तो स्वयं घोषित शंकराचार्य आहे की कसं आहे आपल्याला माहिती नाही. तो काय म्हणाला माहिती आहे, फार महत्वाचं आहे. तो म्हणाला की या देशातल्या लोकांना, आपल्याला हिंदूंना हिंदू राष्ट्र उभं करावं लागेल, पण आपल्याला सर्वात मोठा धोका मुस्लिमांच्या पासून नाही, ख्रिश्चनांच्या पासून नाही, तर आंबेडकरवाद्यांच्या पासून. बोलला की नाही? दुसरा एक जैन मुनी, तो असं म्हणतो की तुम्ही आंबेडकरवाद्यांना रोखा, पाहिजे तर या देशामध्ये यादवी झाली तरी चालेल, म्हणजे गृहयुद्ध झाली तरी चालते, आंबेडकरवाद्यांच्यावरती हल्ले करा. त्यांना भीती आंबेडकरवाद्यांच्या पासून वाटते. आणि त्यांना आपण निपसून सांगणार आहोत की बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते आमच्या दृष्टीनं कुठल्याही अण्वस्त्रापेक्षाही हजारो पटीने जास्त संवाद आणि शक्तिशाली असं अस्त्र आमचं संविधान आहे. पराभव तुमचा होणार आहे, ही धम्माची लाट मागे येणारच नाही. पराभव शंकराचार्याचा होणार आहे, सावरकराचा होणार आहे, गोळवळकराचा होणार आहे, हेड गवारचा होणार आहे, आणि हा देश पुन्हा तथागताचा होणार आहे. आमच्यातले काही लोक, आमचा समाज असा का सरळ नसतो,
त्याच्या आडवे तेवढे पण काय असतात. आता आमच्या लोकच फार मस्त आहे. बौद्ध विहारामध्ये आम्ही जातो, त्रिसर्व पंचशील धर्माप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. आणि भाजपमध्ये पदाधिकारी पण असतो आणि कट्टर बौद्ध असतो, आंबेडकरमध्ये असतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण असतो. बुद्धाचा विचार हा राजकीय विचार आहे, लक्षात ठेवा. जे जे मनोवाद्यांच्या बरोबर जातात ते आंबेडकरवादी असू शकत नाही. म्हणून आपली ही चळवळची आता बुद्धविहार कशी आहेत आम्हाला माहिती आहे. तुम्ही संगमरवरी बुद्धविहार केली मोठमोठी, चांगल्या लय स्टाईल्स बसवले, चकचकीत बुद्धविहार केली, सोन्याच्या बुद्धाच्या मूर्ती बसवल्या. आणि त्यासाठी जर तुम्ही RSSचा पैसा घेत असाल तर तुम्हाला बुद्ध कळलेला नाही. आपली बुद्ध विहार पत्र्याची असली तरी चालते, पण स्वतःच्या कष्टातून उभी राहिली पाहिजे. आम्ही बघतो निवडणुकीमध्ये आम्हाला जरा बाबासाहेबांच्या नावाची लायब्ररी बुद्धविहारात सुरू करायची आहे. आमच्या बुद्धविहाराला टाईल्स लावायचे, तर बुद्धविहाराचा अजून एक विकास करायचा आहे, भिक्खू निवास बांधायचा आहे. यावेळेला आमची मदत तुम्हाला, एवढी फक्त आम्हाला मदत करा. तुम्ही मगाशी म्हणाला ते बरोबर आहे. बुद्धविहार हे आंबेडकरी बौद्ध विचार प्रसाराचं केंद्र व्हायला पाहिजे, ते तसं आता दिसत नाही. इलेक्शन मध्ये सौदेबाजीचा अड्डा झालेले आहेत, ज्यात धम्मविचाराची काडीचा संबंध नाही. ते बुद्धविहाराच्या स्थावर संपत्तीचे मालक झालेले आहेत. याला छेद देण्याचं काम बुद्धविहार समन्वय समितीने केलं पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कारण तुम्ही शब्द फार नेमका टाकलेला. बुद्धविहार समन्वय समिती, मग त्या समन्वयाचा अर्थ काय? ती समन्वयाची विचारधारा कोणती? ती विचारधारा फुले आंबेडकरी बुद्धाचाच विचार असू शकतो. आमच्या बुद्धविहारामध्ये जात्यांतर आणि धर्मांतर शक्तीचे दलाल असताना मला त्या दृष्टीने आपलं पुढचं काम केलं. पण कठीण काय आहे याच्यासाठी सांगतो की आता धम्माच्यावर चर्चा करत असताना, बुद्धविहाराच्या बाबतीत चर्चा करत असताना आता जे जळते प्रश्न त्याच्यावरती बोलायचं नाही, हा एक सामाजिक अपराध ठरेल. दिल्ली युनिव्हर्सिटी पेटलेली आहे, जवाहरलाल नेहरू JNU विद्यापीठ पेटलंय, सगळी तरुण मुलं रस्त्यावरती आलेली आहेत. लखनौ युनिव्हर्सिटी, पाटणा युनिव्हर्सिटी पेटलेली आहे, मुंबई विद्यापीठ थंड आहे, पुणे विद्यापीठ थंड आहे, नागपूर विद्यापीठ थंड आहे. स्वतःला प्रश्न विचारा, JNU का भेटली? हा जो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे जे रेग्युलेशन आलेले आहेत, जिथं जिथं आमची मुलं IIT मध्ये, IIM मध्ये किंवा मेडिकल कॉलेजेस, ते कुठेही उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना जो जातीय अत्याचाराचा, डिस्क्रिमिनेशनचा जो त्रास होतो, त्या अपराधांच्या मध्ये, जाती अत्याचारांच्या अपराधांच्या मध्ये 108% वाढ झालेली आहे. मुलं आत्महत्या करतात. आपली परिस्थिती अशी आहे की ज्यांची लोकसंख्या 10% आहे, त्यांच्याकडे सत्तेची 90% मक्तेदारी आहे जागांवर.
SC ST OBC या मुलांना ज्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये जो प्रचंड त्रास होतोय त्यासाठी ते रेग्युलेशन निघालं. त्या रेग्युलेशनला सुप्रीम कोर्टानंच डायरेक्टिव्ह दिले. पायल तडवीचं आणि रोहित वेमुलाचं प्रकरण, रोहित वेमुलाची आई आणि पायल तडवीची आई सुप्रीम कोर्टात गेली. इंदिरा जयसिंग त्यांच्या वकील आहेत, आपल्या दिशा वाडकरच्या पारधी समाजातल्या वकील आहेत, निहार राठोड या ओबीसी समाजातल्या वकील आहेत, त्या ते केस मांडतायत. इंदिरा जयसिंग म्हणाल्या खूप मोठ्या वकील आहेत त्या. मी तर म्हणतो की भारतातल्या महिलांच्या मधल्या सर्वात मोठ्या वकील आहेत त्या म्हणतात की चीफ जस्टिसला मी काय म्हणू. त्यानेच ऑर्डर केली की तुम्ही जे डिस्क्रिमिनेशन होतं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स मध्ये त्या दृष्टीने युजीसीने रेग्युलेशन्स तयार करावे. युजीसीने रेग्युलेशन्स तयार केल्याच्या नंतर त्याच सीजेआयने म्हणजे सूर्यकांत पंडित म्हणजे सूर्यकांत शर्मा आहेत ज्युडिशरीमध्ये 95% पेक्षा जास्त ब्राह्मणी विचाराचे न्यायाधीश आहेत. न्याय मिळत नाही तुम्हाला. त्याने त्या रेग्युलेशन्सला स्टे आणले. खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागेल. आमच्यामध्ये ते स्थित्यंतर झालं म्हणून काय लोक म्हणतात तुमच्यामध्ये आता सुधारणा झाली नाही का, तुमच्याकडे धन आलं नाही का. आलं किंचित लोकांच्याकडे. परंतु या उल्हासनगर महानगरपालिकेत किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा नागपूर महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यामध्ये एक तरी उच्चवर्णीय दाखवा ना तथाकथित जो नाल्या साफ करतो. या देशातली व्यवस्था आणि ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे. आणि त्यासाठी बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार ही आपली वैचारिक शस्त्र आहे. आणि त्या शस्त्रांना धार लावण्याचा काळ आहे आज. चला संघर्षामध्ये उतरू. खूप संकट येणार आहेत परत सांगतो. कारण फडफड डबीचं जे राज्य आहे फार भयानक लोक आहेत, दिसतात तसे नाही. ही पुष्यभूत शृंगाचीच आव्हान. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर तेच लढाई करायला लागतील. मी कलावंतांना सांगेल की तुम्ही रस्त्याचीच कलामंच करा. चला उतरू आपण सगळे. अरे काय महासंघ आता युद्ध सुरू होणार आहे. भारतात युद्ध सुरू झालेलं आहे. पण यावेळेला बौद्ध धर्माची लाट आपण परत फिरू द्यायची नाही. यावेळेला मनोवादी वैदिक परंपरेचा निर्णायक पराभव करण्याची जबाबदारी आंबेडकरी अनुयायांची, बुद्धाच्या अनुयायांची आहे अशी अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. जय हिंद. आणि कसं आहे, आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.